भारत पाकिस्तान सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं आक्रमक आंदोलन। महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलं सिंदूर। काहींकडून बॅट तर टीव्हीची तोडफोड करत सामन्याला कडाडून विरोध। ऑपरेशन सिंदूरवेळी उद्धव ठाकरे यांचं लंडनमध्ये पर्यटन। देशाप्रती भावना असे तर 10 ते 12 दिवस लंडनमध्ये न थांबता ठाकरे तात्काळ भारतात आले असते। चंद्रशेखर बावनकुळे यांचा निशाणा। पहलगाम हल्ल्यावेळी ज्या भावना होत्या त्या भावना आता कुठे गेल्या? ज्या देशामुळे सिंदूर पुसलं गेलं त्या देशासोबत सामना का खेळायचा? दहशतवादी हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या पत्नीचा हा सवाल। खेळाकडे खेळाच्या दृष्टीने पहा, कोणताही मुद्दा भावनिक करू नये। वेळ मिळाल्यावर भारत पाकिस्तान मॅच पाहणार, अजित पवार यांचं वक्तव्य। तर अजित पवार असे बोलत असतील तर त्यांच्या अंगात पाकड्यांचं रक्त, राऊतांची टीका। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात मतचोरी संदर्भात प्रात्यक्षिक, तर शरद पवार यांच्या समोरच मतचोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक। काँग्रेसने भाजपवर केलेल्या कथित मतचोरीच्या आरोपाला आता नक्षलवाद्यांचं समर्थन। लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी करून भाजपने सत्ता मिळवली, नक्षलवाद्यांकडून पत्रक जाहीर। देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगणे उत्तर। नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकात जाहिराती। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदी यावरून प्रश्न। दिवंगत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून दिला, मोठ्या नेत्याची विकेट पडली। त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्योग केल्यामुळे क्लीन बोल्ड झाले। नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। नागरिकांना समस्या येत असेल तर बिल्डरांचं काम थांबवा। बिल्डरला मस्ती आली असेल तर ऍक्शन घेणं आपल्या हातात, अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस, पावसामुळे नदी नाल्यांना पूर, प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन।